बहुजन विकास आघाडीचा जो मोर्चा होता त्या मोर्चामध्ये लक्षवेधी ठरलं ते माजी आमदार क्षितिज ठाकूर यांचं भाषण। तब्बल 1 तास त्यांनी हे भाषण केलं आणि ह्या भाषणामध्ये त्याने पुराव्यासकट कशा प्रकारे आम्ही पाठपुरावा केला ते जनतेसमोर मांडलेलं आहे। त्या पुराव्यामध्ये हे देखील आहे की शासनाचं पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये चक्क लिहिलेलं आहे की कोण सभेला उपस्थित होते, कोणाचा पाठपुरावा आहे। तर दुसरीकडे खड्ड्यांसाठी एक 68 करोडचं टेंडर काढलं जातंय आणि जे जुनं टेंडर आहे त्याची मुदत देखील अजून आहे आणि ज्या खड्डे बुजवण्यासाठी टेंडर काढते त्या खड्डे पुन्हा म्हणजे ते रस्ते नवीन बनवण्यासाठी देखील 123 करोडचं टेंडर काढलं जातंय। तर दुसरीकडे आहे की दोन्ही आमदारांनी म्हणजे तत्कालीन तिन्ही बहुजन विकास आघाडीच्या आमदारांनी जे आहे की काँक्रिटीकरणाचं जे आहेत की पाठपुरावा केला होता, परंतु तुम्ही काँक्रिटीकरण न करता तुम्ही खड्डे बुजवण्यासाठी किंवा तिथे नवीन रोड बनवण्यासाठी टेंडर काढले जातात। क्षितिज ठाकूर यांनी पुरावे जे आहेत की या मोर्चामध्ये दाखवलेले आहे। हे संपूर्ण क्षितिज ठाकूर यांचं अनकट भाषण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। हे ऐकण्यासारखं भाषण आहे। नेमकं क्षितिज ठाकूर यांनी काय आरोप केलेत, कशा प्रकारे आमची चूक झाली की आम्ही कामं केली पण रील बनवली नाही, केवळ रील बनवून लोकांना भुलवलं जाते असा देखील आरोप हा केला जातोय। क्षितिज ठाकूर यांनी नेमकं काय म्हटलं